राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ते 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. 23 तारखेला निकाल लागणार आहे. मी ह्याच्यासाठी सगळं सांगतो आहे की जेणेकरून निवडणुका ह्या तुमच्या लक्षात राहाव्यात, कधी आहेत काय आहेत. आणि तुम्हाला विनंती राहील सगळ्यांना की या निवडणुकांमध्ये तुम्ही जरूर भाग घ्या आणि मोठ्या संख्येने निवडणूक मतदान करा, जेणेकरून योग्य उमेदवार निवडून येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे महाविकास आघाडीची सीट शेअरिंग कशाप्रकारे झालेली एक संभाव्य यादी आहे. आणि महाविकास आघाडीची म्हणजे त्यांच्यातले जे आपले उद्धव ठाकरे गट आहेत, उद्धव ठाकरे गटाचे जे संभाव्य उमेदवार असतील, ओरिजिनल यादी तर आपल्याकडे अजून आलेली नाही आहे, परंतु संभाव्य उमेदवार कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात कोण उमेदवार उभे राहणार आहेत त्याची आपण एक यादी आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे पहिल्यांदा ह्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अशा प्रकारचा असू शकतो. 119 हे काँग्रेसला, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीला 119 जागा मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये, म्हणजे उभं करू शकतात, त्यांना तिकीट मिळू शकतात तेवढं उमेदवारांसाठी. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला 86, NCP शरद पवार गटासाठी 75 जागांचं असं बोलणं त्यांचं चाललेलं आहे. आता 5-10 जागा मागं पुढं होतील, पण जास्त काय होणार नाहीत. ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गट हा 90च्या वरती जागांवरती लढवण्यासाठी इच्छुक आहे. 4-5 जागांवरती त्यांचा वाद चालू आहे. आपण कुठला उमेदवार उद्धव ठाकरे गटाकडून उभा राहणार आहे, कुठल्या मतदारसंघातून, आणि त्यांच्या विरोधात कोण असणार आहे हे बघूया. मित्रांनो, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा वरळीमधून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आणि यांच्या विरोधामध्ये वरळीतून मनसेचे संदीप देशपांडे हे उभे राहणार आहेत. ह्याच्यामध्ये आता महाविकास आघाडी आणि भाजप यांचा अजून कुठला उमेदवार तिथं ठरलेला नाही आहे. दुसरी सीट आहे शिवडीची. शिवडीमध्ये अजय चौधरी किंवा सुधीर साळवी ह्या दोघांच्या नावांची चर्चा आहे. आता नक्की फायनल कोण होणार आहे ते आपल्याला माहिती नाही. इथं देखील मनसेकडून बाळा नांदगावकर यांना हे तिकीट जाहीर झालेलं आहे. त्यामुळं शिवडीमध्ये आणि वरळीमध्ये मनसेचे 2 उमेदवार इकडं दिसणार आहेत. तिसरी आहे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, हे विक्रोळी या ठिकाणाहून उभा राहणार आहेत. आणि इथं मंगेश सांगळे हे BJPचे आहेत, म्हणजे BJPचे होते ते, शिंदे यांच्या पक्षातून ते उभे राहून इथून तिकीट मिळवू शकतात असं देखील सांगण्यात येते. चौथी जागा आहे रमेश कोरगावकर, भांडूप पश्चिमची जागा ही, त्यांचं नाव चर्चेत आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे अशोक पाटील हे इच्छुक आहेत किंवा ह्यांना ही जागा भेटू शकते. 5वी जागा आहे मित्रांनो अनिल पाटणकर, चेंबूरची जागा ही, आणि किंवा प्रकाश फातर्पेकर या 2 व्यक्तींची इथं 2 नावांची चर्चा आहे. नक्की आता तिकीट कोणाला मिळणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळेल. आणि या ठिकाणी चेंबूरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, जे माजी खासदार आहेत त्या राहुल शेवाळे, त्यांना हे तिकीट मिळू शकतं. त्याच्यानंतर 6वी जागा आहे की संजय पोतनीस, कलिना, मुंबई युनिव्हर्सिटीच्या इथला हा मतदारसंघ आहे. आणि हे 2 वेळेचे तिथल्या विद्यमान आमदार देखील आहेत. शिंदे गटातून आणि BJP गटातून या ठिकाणी या जागेवरती दावा केला जातो आहे. नक्की आता कोणाला ही जागा सुटते येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटेल. आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ असलेले आणि युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व या ठिकाणावरून यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आणि याच वरुण सरदेसाई यांच्या विरोधामध्ये नुकतीच बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या आणि त्या हत्येमुळं सिंपत्तीत असलेले झिशान सिद्दीकी, जे विद्यमान आमदार आहेत वांद्रे पूर्वचे, या झिशान सिद्दीकी यांना अजित पवार गटाकडनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे वरुण सरदेसाई आणि झिशान सिद्दीकी यांच्या दोघांमध्ये ही लढत होणार आहे. ऋतुजा लटके आपले 8वी उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाचे. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व या विधानसभेत या जागेतून त्यांना उमेदवारी मिळू शकते. आणि या ठिकाणी शिंदे गटाचा दावा आहे, परंतु अजून उमेदवार फिक्स नाही आहे. विनोद घोसाळकर दैसर, घोसाळकर फॅमिली म्हणजे पाठीमागच्या वेळेला ऑफिसमध्ये बसून एका व्यक्तीने त्यांची हत्या केली होती, ते विनोद घोसाळकर त्यांचा मुलगा आणि विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर हे दोन्ही व्यक्ती तिथं इच्छुक आहेत दैसर या जागेवरती. आणि अभिषेक घोसाळकर यांची हत्या झालेली तुम्हाला माहिती आहे की. आता या ठिकाणी मनीषा चौधरी ह्या BJPकडून इच्छुक आहेत आणि मनीषा चौधरी यांना इथली जागा मिळू शकते. 10वी जागा आहे सुनील प्रभू दिंडोशी, 2 टर्मचे ते विद्यमान आमदार आहेत. आणि या ठिकाणी शिंदे गटाने आपला दावा ठोकलेला आहे, परंतु अद्याप तरी त्यांचा उमेदवार कुठला जाहीर झालेला नाही आहे. ह्याच्यानंतर 11वी जागा आहे विक्रांत जाधव, भास्कर जाधव यांचा मुलगा गुहागर, म्हणजे हे कोकणातले आहेत. गुहागर या ठिकाणावरनं भास्कर जाधव किंवा विक्रांत जाधव यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळू शकते. आणि यांना विरोधक असतील विपुल कदम, आणि हे विपुल कदम हे आहेत श्रीकांत शिंदे, म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे ते मेहुणे आहेत विपुल कदम. यांना ही जागा
गुहागरची भेटू शकते आपल्या भास्कर जाधव यांच्या विरोधात. महाडची जागा जाते स्नेहल जगताप यांच्याकडे जाऊ शकते. आणि याच ठिकाणी म्हणजे महाडमध्ये भरत गोगावले हे शिंदे शिवसेना गटाचे विद्यमान आमदार देखील आहेत आणि यांच्या विरोधामध्ये स्नेहल जगताप यांना उभे करू शकतात उद्धव ठाकरे. राजन साळवी राजापूर 3 टर्मचे आमदार आहेत ते. राजन साळवींनी नुकताच पक्षप्रवेश देखील केलेला आणि यांचा विरोध. अच्छा, या ठिकाणी आणखी एक जागा आहे अविनाश लाड काँग्रेसमधून या ठिकाणी इच्छुक आहेत. आता ते नक्की जागा कोणाला मिळते ते बघायला भेटेल. अजून बाकीचे म्हणजे महायुतीतले अजून कुठला उमेदवार त्या ठिकाणी फिक्स नाही आहे. 14वी जागा आहे मित्रांनो वैभव नाईक. 2 टाईमचे आमदार आहेत, 2 टर्म झाले त्यांना आता आणि एक कुडाळ मतदारसंघामधून उभे राहणार आहेत. यांना भाजपचे म्हणा किंवा स्वतः त्यांचा पक्ष आहे निलेश राणे हे शिंदे गटामधून येतील आणि शिंदे गटामधून ते उभे राहतील असं बोललं जाते. त्याच्यानंतर राजन साळवींबद्दल मी चुकीचं बोललो. राजन तेली यांनी भाजपमधून UBT गटामध्ये त्यांनी नुकताच पक्षप्रवेश केला होता बरोबर. आणि राजन तेली हे सावंतवाडी या ठिकाणावरनं उमेदवारी यांना मिळू शकते आणि मिळणार आहे म्हणून तर त्यांनी उडी मारली उद्धव ठाकरे गटामध्ये गेले ते. पण या ठिकाणी शिंदे गटाकडून दीपक केसरकर हे उमेदवार आहेत. दीपक केसरकर हे मंत्री देखील आहेत. त्याच्यामुळं इथली देखील लढाई फार इंटरेस्टिंग होणार आहे. 16वी जागा आहे नितीन सावंत कर्जत. या ठिकाणी महेंद्र थोरवे शिंदे गटाकडून यांना इथलं तिकीट मिळू शकतं. त्याच्यानंतर मनोहर शेठ भोईर उरण आणि इथं महेश बालदी BJP ह्या दोघांची लढत होऊ शकते. पण याच ठिकाणी शेकापकडून देखील प्रीतम म्हात्रे यांची उमेदवारी बोललं जाते. त्यामुळं मनोहर शेठ भोईर यांना तिकीट मिळते का हे बघावं लागेल कारण शेकाप महाविकास आघाडीसोबत त्यांचं युती आहे. सुभाष भोईर कल्याण ग्रामीणचे हे उमेदवार असतील उद्धव ठाकरे गटाचे. आणि याच ठिकाणी मनसेचे राजू पाटील विद्यमान आमदार आहेत आणि मनसेकडून त्यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी BJP देखील आग्रही आहे. त्यामुळं आता इथली लढाई जर BJPकडे तिकीट गेलं तर आणखी इंटरेस्टिंग होऊ शकते. त्याच्यानंतर दीपेश म्हात्रे डोंबिवलीची जागा आहे. दीपेश म्हात्रे यांना हे तिकीट मिळू शकतं. आणि या ठिकाणी रवींद्र चव्हाण म्हणजे BJPचे आमदार आणि मंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दीपेश म्हात्रे डोंबिवलीमधून ही लढत होऊ शकते. नितीन देशमुख बाळापूर अकोला. नितीन देशमुख तेच आहेत ज्यांच्यावरती आत्ता जस्टच एक शस्त्रक्रिया देखील झाली आणि ते उद्धव ठाकरे गटासाठी म्हणजे गुवाहाटी सोडून ते आलेले रिटर्न तेच नितीन देशमुख बाळापूर अकोला या ठिकाणावरनं ते निवडणूक लढतील आणि त्यांनाच तिकीट मिळेल. त्यांच्या विरोधात असतील बळीराम शिरस्कर BJPचे. उदयसिंग नंतर 21वी जागा आहे मित्रांनो उदयसिंग राजपूत कन्नड. या ठिकाणी BJP आणि शिवसेनेचा एकमेकांमध्ये वाद चालू आहे की आमचा उमेदवार पाहिजे. त्याच्यानंतरची 22वी जागा आहे की अनिल कदम निफाड यांच्या विरोधात असतील दिलीप बनकर हे अजित पवार गटाचे आहेत. आणि अद्वै हिरे मालेगाव बाह्य या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांची लढत असणार आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया 24व्या जागेवरती. 24वी जागा आहे राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिम ही जागा आहे आणि ह्यांना विरोध असतील शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट. त्याच्यानंतर